आजच्या काळात मेकअप हा फक्त सौंदर्य वाढवण्यासाठीचा नाही, तर आत्मविश्वास वाढवण्यासाठीचा एक भाग बनला आहे. पण अनेक महिलांना असं वाटतं की मेकअप केल्यानंतर काही वेळाने किंवा दिवसेंदिवस चेहरा काळसर दिसू लागतो. हे नक्की का होतं याची कारणं समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक कारणामागे विशिष्ट सवयी, स्किन टाईप आणि उत्पादनांचा चुकीचा वापर लपलेला असतो. सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे चुकीच्या किंवा स्किन टोनला न झेपणाऱ्या प्रॉडक्ट्सचा वापर. अनेक वेळा बाजारात उपलब्ध असलेले फाउंडेशन, क्रीम्स, पावडर यांचा रंग आपल्याला आकर्षक वाटतो आणि आपण ते खरेदी करतो. पण जर तो प्रोडक्ट आपल्या त्वचेच्या रंगाशी जुळत नसेल तर कालांतराने त्याचा परिणाम उलट होतो. विशेषतः ऑक्सिडायझेशनमुळे म्हणजे हवेच्या संपर्कात आल्यावर काही मेकअप प्रॉडक्ट्स आपला रंग बदलतात आणि त्यामुळे चेहरा काळसर किंवा राखाडी दिसू लागतो. दुसरं कारण म्हणजे त्वचेची योग्य काळजी न घेणं. मेकअप करण्याआधी चेहरा स्वच्छ न धुणं, स्किन प्रीप न करणं, जसं की मॉइश्चरायझर लावणं, प्रायमर वापरणं, ही सवयी त्वचेला हानिकारक ठरतात. अशा वेळी मेकअप नीट बसत नाही आणि चेहरा ओळखीच्या नैसर्गिक रंगापेक्षा वेगळा, थोडा काळसर वाटू लागतो. शिवाय मेकअप न काढता झोपल्यास त्वचेला श्वास घेता येत नाही आणि काळ्या डाग, पिगमेंटेशन, मुरूम यांसारख्या समस्या उद्भवतात. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सनस्क्रीनचा अभाव. मेकअप करताना अनेक जणी सनस्क्रीनचा विचारच करत नाहीत. पण उन्हात सतत मेकअप करताना त्वचेला UVA आणि UVB किरणांपासून संरक्षण मिळालं नाही तर ती काळसर होऊ शकते. विशेषतः ज्या प्रॉडक्ट्समध्ये SPF नाही त्यांचा नियमित वापर त्वचेला नुकसान करतो. त्यामुळे उन्हात बाहेर जाण्याआधी मेकअपमध्ये सनस्क्रीनचा समावेश करणं अत्यावश्यक आहे.